आपल्यासोबत आमदार रवी राणा आहे। भाऊ, काल अमोल मिटकरी यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे। एक लोकप्रतिनिधी म्हणून कशा प्रकारे बघता या घटनेकडे तुम्ही? नाही, लोकशाहीमध्ये वक्तव्य बोलणं वैचारिक मतभेद असतात। असं मला असं वाटतं की एखाद्या आमदार असा हल्ला होऊ नये, कारण की लोकशाहीमध्ये जर बोलण्यावर पाबंदी आली तर मला असं वाटतं की आज संजय राऊत सकाळीपासून बोलतात, अनेक लोक बोलतात, अनेक लोक पातळी सोडून बोलतात, तर हल्ला होऊ नये असा लोकप्रतिनिधी जर अचानक जर हल्ला झाला आणि अशा प्रकारचा दबावातून तगडून जर हल्ले झाले तर मला असं वाटतं की ते लोकशाहीला घातक आहे। म्हणून मी अशा हल्ल्याचा निषेधच करतो की हल्ला होऊ नये। आणि सगळ्यांना माझं सांगणं एकच आहे की आपण आपल्या सगळ्यांनी मर्यादेमध्ये राहायला पाहिजे, मर्यादेमध्ये राहून एकामेकाशी जुळून घेतलं पाहिजे। आणि नेत्यांवर टीका होत राहते, पण त्यांच्या नेत्यावर राज ठाकरेंवर टीका केली म्हणून हल्ला करणं, मी तेच म्हटलं की लोकशाहीमध्ये हल्ला करणं योग्य नाही आहे आणि एका आमदारावर, लोकांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींवर हल्ला करणं तेही योग्य नाही आहे आणि त्या हल्ल्याचा मी निषेध करतो। उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठा शिष्टमंडळ गेलं होतं, उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली नाही। काल कुठेतरी आंदोलन केलं आणि आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंनी भेट घेतली, त्यावेळेस ते असं म्हणाले की या संपूर्ण प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका घ्यावी, आम्ही आमचे खासदार त्यांना द्यायला तयार आहे। असं आहे, उद्धव ठाकरेजी, आदरणीय शरद पवार साहेब ज्या पद्धतीनं मराठा समाजावर राजकारण सुरू आहे की काही न बोलता एक मात्र देवेंद्र फडणवीसांना जे टार्गेट करणं चालू आहे, मला असं वाटतं की ही जी खेळी आहे, चीत भी मेरी पट भी मेरी, अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरेंची आणि पवारसाहेबांची दिसत होती। जेव्हा बैठकीमध्ये सगळ्या विरोधी पक्षांना बोलवलं तेव्हा न येणं, त्याच्यावरूनच लक्षात आलं की सरकारची भूमिका, एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे, यांची भूमिका मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका असताना त्या ठिकाणी पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे चितबी मेरी पटबी मेरी करणारे यांची दुटपट्टी भूमिका ही आता मराठा समाज लक्षात आलेली आहे की नुसतं खेळ खंडोबा हा मराठा समाजासोबत विरोधी पक्ष महाविकास आघाडी करत आहे आणि त्यांना आता लक्षात आलं की याचे पडसाद आम्हालाही भोगावं लागेल। म्हणून आता कुठंतरी पंतप्रधानावर बोलणे, पंतप्रधानावर खापर फोडणे, पंतप्रधानांनी केलं पाहिजे। अरे तुम्ही मुख्यमंत्री होते इतक्या वर्ष, तुम्ही सत्ता भोगली, तुम्ही कोणते दिवे लावले? तुम्ही का मराठा समाजाला न्याय दिला नाही? का मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीचं आरक्षण सुरक्षित ठेवून कुठे ओबीसीवर अन्याय न होता मराठा समाजाला द्या ना आरक्षण? कोणी म्हणा? तुम्हाला असं म्हणायचं की कुठेतरी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत तर विरोधी पक्ष नेते त्यांना साथ देत नाही? विरोधी पक्षनेता महाविकास आघाडी खऱ्या अर्थानं मी पहिले सांगितलं की चीत भी मेरी पट भी मेरी आणि खेळ खंडोबा करून इकडे ओबीसीची दिशाभूल करताय, इकडे मराठा समाजाची दिशाभूल करताय। हे मराठा समाजाच्या लक्षात आलेलं आहे आता की महाविकास आघाडी आपला वापर करून घेत आहे आणि ओबीसीचाही वापर करून घेत आहे। एक भूमिका घेतली पाहिजे की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, अशाच्या पद्धतीत दिलं पाहिजे, अशाचं बसलं पाहिजे, एकामेकाशी चर्चा केली पाहिजे, त्यातून मार्ग काढला पाहिजे आणि ओबीसी आणि मराठाला एकत्र बसवलं पाहिजे। धन्यवाद। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।